मंडळी, आमच्या गावी वालाची बिर्याणी करतात. तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही रेसिपी कशी करणार आहे ते बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि कशी होते ती कमेंट करून सांगा. तर रेसिपीला सुरुवात करूया. झटकन बघूया. नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गावठी वालाची बिर्याणी. आमच्या गावी ही भरपूर वेळा बनवलेली आहे, खूप छान होते. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. हळद, हिंग, कस्तुरी मेथी, कोथिंबीर, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि मिरची घेतलेली आहे. किचन किंग मसाला घेतलेला आहे. लाल तिखट, खडे मसाल्यांमध्ये जिरं, मोहरी, तेजपत्ता, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. गरम मसाला, धने पावडर आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. वाल काल सकाळी भिजत घातले होते आणि मोड येण्यासाठी काल रात्री गाळून ठेवले होते आणि यात ते सोलून घेतलेले आहेत आणि तांदूळ घेतलेला आहे. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. कसं होते ते झटकन बघूया. खडे मसाले घेतलेले आहेत ते टाकूया. हिंग, कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकूया. चांगलं परतून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट आपण करून घेतली होती ती टाकूया. आपल्या चॅनलवर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच रोज नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आपण मिरची घेतलेली आहे ती टाकूया. हळद टाकूया. धने पावडर घेतलेली आहे आपण ती टाकूया. किचन किंग मसाला घेतलेला आहे आपण तो टाकूया. गरम मसाला, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो पण टाकूया. लाल तिखट, वाल टाकून घेऊया. चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तांदूळ आपण धुवून घेतलेला आहे तो टाकूया. कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी घेतलेली आपण ती टाकूया. नुसार मीठ टाकूया. आता आम्ही 3 शिट्या देणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या अशा प्रकारे वालाची बिर्याणी तयार केलेली आहे. कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खुश रहा, स्वस्थ रहा.